हे खूप इम्पॉर्टंट आहे. इन्व्हर्टेड ट्रेडिंग हायरार्ची, ट्रेडिंगची हायरार्ची इन्व्हर्टेड वेनी. दिस इज हे डायग्राम खूप केअरफुली बघा. तुमच्याकडे नोट्स असणार तर नोटबुक मध्ये वाटल्यास लिहून घ्या. मराठीत काय म्हणतात त्याला, मनोज काही आयडिया? एक्सप्लेन करा मग. नाही, हायरार्ची इन द सेन्स मी जाऊ द्या ते सोडा. हायरार्ची आपल्याला एक्झाम द्यायची नाही आहे. एक समजून घ्या की सर्वात महत्वाची गोष्ट काय असायला पाहिजे. ओके, जी गोष्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ती सर्वात वरती येते, जी गोष्ट त्याच्यापेक्षा लेस इम्पॉर्टंट आहे ती खाली येते. स्टेप बाय स्टेप. राईट. तुमच्या आयुष्यात सर्वात गोष्ट महत्वाची गोष्ट काय आहे, जे काही असणार त्या गोष्टीला तुम्ही जास्त वेळ देसान, जास्त टाइम देसान, जास्त पैसा लावसान. राईट. तर एक तुम्ही काय करता, एक तुमचं हायरार्ची तयार करता. तुम्हाला घर बांधायचं आहे, घर बांधण्यासाठी सर्वात जास्त प्रायोरिटी कशाला देसान तुम्ही, जागेला किंवा कुठे महत्व. ज्या गोष्टीला महत्व देसान त्याचा तुम्ही काय करसान, जास्त टाइम खर्च करसान, जास्त पैसा खर्च करसान. तर हीच गोष्ट आहे की ट्रेडिंग हायरार्ची म्हणजे काय, की जेव्हा आपण ट्रेडिंग शिकतो तर तिची एक हायरार्ची आहे की सर्वात जास्त फोकस तुम्ही कुठल्या गोष्टीवर करायला पाहिजे. ओके, स्टेप बाय स्टेप सर्वात जास्त फोकस कुठं असला पाहिजे, मग त्याच्यानंतर कुठं असला पाहिजे, आणि सर्वात शेवटी कुठं असलं पाहिजे. तर प्रॉब्लेम काय होते आपल्या लोकांचा, आपल्या सोडा जे कोणी येते ना शेअर मार्केटमध्ये, प्रॉब्लेम त्यांचा हा होते, जिथं सुरुवात इथून करायला पाहिजे. ओके, ते सुरुवात इथून करतात. सुरुवात इथून करतात. त्याच्यामध्ये मी काय सांगितलं की जिथं तुम्हाला सर्वात जास्त टाइम द्यायचा, जिथं तुम्हाला या गोष्टी शिकायच्या आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये बघून घ्या की प्रॉब्लेम काय आहे. व्हॉट न्यू बी ट्रेडर कन्सिडर बी इम्पॉर्टंट. जे नवीन लोक येतात त्यांना काय वाटते की काय इम्पॉर्टंट आहे, काय इम्पॉर्टंट वाटते त्यांना. टेक्निकल अनालिसिस, चार्ट पॅटर्न म्हणा, इंडिकेटर म्हणा. व्हिडिओ पण तसेच येतात की 100% प्रॉफिट देने वाला इंडिकेटर, कभी भी गलत न होने वाला इंडिकेटर, चार्ट पॅटर्न सर्व आहे. आणि ते प्रत्येक जण जो आहे ना पहिले कुठं फोकस करते, या गोष्टीवर फोकस करतो. कशावर, व्हॉट न्यू वन म्हणजे टेक्निकल अनालिसिस, व्हॉट एव्हर जे म्हणतो आपण, जे टेक्निकल स्किल म्हटलं ना, त्या टेक्निकल स्किलवर काय करतो तो फोकस करतो. बट सर्वात लेस इम्पॉर्टंट ती गोष्ट आहे. ट्रेडिंग हायरार्ची मध्ये जर आपण एक हायरार्ची काढली, सर्वात इम्पॉर्टंट कुठली गोष्ट आहे ती गोष्ट अचीव करायसाठी, तर सर्वात इम्पॉर्टंट जी गोष्ट असते, जी सर्वात कमी इम्पॉर्टंट गोष्ट असते, ते सर्वात जास्त नवीन लोक येतात त्याला सर्वात जास्त इम्पॉर्टंट देतात. म्हणूनच इथून ते क्लासेस चालतो ना बेसिकचे, कुठले शेअर मार्केटचे, जे बेसिक ऑफ शेअर मार्केट, ज्याच्यामध्ये आपण चार्ट पॅटर्न शिकतो. सर्वात जास्त टाइम त्याला देतो. मी स्वतः सर्वात जास्त टाइम या गोष्टीला दिला होता सुरुवातीला. कशाला, या गोष्टी शिकायला भरपूर. त्यांची काही चूक नाहीये हम्म, शिकवणार आहे. हम्म, जे विकलं जातं हम्म. ते शिकवतात. एक्झॅक्टली. जे विकले जाते किंवा जे लोक इंटरेस्टेड आहेत तेच विकले जाते. आणि लोक कुठं वाटतं, लोकांना काय वाटतं ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे, पण जबकि ही गोष्ट इम्पॉर्टंट नाहीच आहे. एक तुम्ही नंतर सर्वात इम्पॉर्टंट काय आहे तुमची, पेशन्स, इमोशन, सायकोलॉजी, ज्यालाच काय म्हणतो आपण ट्रेडिंग सायकोलॉजी. ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे. या गोष्टीला तुम्ही जास्त टाइम द्या, जास्त मेहनत त्या गोष्टीवर करा. ओके, त्याच्या माहिती नाही. राईट. तर याला म्हणूनच आपण काय म्हणतो इन्व्हर्टेड ट्रेडिंग हायरार्ची. जिथं तुम्हाला त्या जो ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलला तुम्हाला असं बघायचं आहे, तिथं ते असं बघतात. ओके, ही हे टॉप प्रायोरिटी वाटते त्यांना, ही टॉप प्रायोरिटी वाटते, हे लेस प्रायोरिटी वाटते. टॉप आहे बाबा, हे सर्वात जास्त टॉपला आहे. पण त्याला मी काय केलं, उलटा केलं. काय घ्यायचं माहित नसेल तर मग काय झालं, काय घ्यायचं माहित नसेल काय ते नंतर काय घ्यायचं आहे ते नाही, मी तुम्हाला सांगतो का, मी ऑप्शन सेलिंग स्टार्ट पण नाही केलं, अजून टेक्निकल अनालिसिस पण स्टार्ट केलं. मी काय करू म्हणत आहोत, जी सर्वात जास्त महत्वाची गोष्ट आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करा. सर्वात गोष्ट जास्त महत्वाची गोष्ट काय आहे, तुमची ट्रेडिंग हायरार्ची. ही ऍक्च्युअल ग्राफ आहे, हेच तुम्ही या थ्रू जर गेला तरच शिकसाल, या थ्रू जर गेला तरच शिकसाल. तुम्ही जर या हा जो आपला ट्रायंगल आहे ट्रायंगलला असा उलटा केला, हे जर तुम्ही याला जास्त महत्व दिलं तर नाही शिकणार तुम्ही. तर म्हणून मी सिलेबसच यावेळी डिझाईन केला की आपण फोकस करणारा या गोष्टीवर. मेंटरशिप प्रोग्रामच याच्यासाठी डिझाईन केला की आपल्याला फोकस करायचा आहे या गोष्टीवर. डेली मार्केटमध्ये ह्या गोष्टी मी तुमच्यापासून करून घेणार. इमोशन्स, सायकोलॉजी, वर्क कसं करते, कशी गडबड होते. थेअरीमध्ये त्या गोष्टी ठीक आहे, थेरॉटिकल सिग्नल अलग गोष्ट आहे, बट ऍक्च्युअल मार्केटमध्ये कसे इमोशन तुमचे ट्रिगर होतात, कसं तुम्हाला सांगणार की बघा आता इथं ब्रेकआउट झालेला आहे, इथं पुट ऑप्शन बाय करा. म्हणजे पुट ऑप्शन इथून मार्केट खाली येऊ शकते. एखादा जर लाईव्ह मध्ये कनेक्ट झालेलाच ना, सर म्हणे तर इथून खाली येणार 400-100 पॉईंट, तर मग मी पुट ऑप्शन बाय करतो. हे काय त्याची आता सायकोलॉजी. त्याची सायकोलॉजी मी चेंज नाही करू शकत. हे पण मी तुम्हाला प्रिस्ट्रिक्ट करणार, या करायच्या नाहीयेत, ह्या गोष्टी करायच्या नाहीयेत. हे लाईव्ह मार्केटमध्ये. म्हणूनच तो मेंटरशिप प्रोग्राम याच्यासाठी डिझाईन केला
काही गरज नाही आहे मला. तुम्हाला थेअरीमध्ये जर शिकवलं आहे तर त्याला लाईव्ह मार्केटमध्ये शिकवायची काही गरज नाही आहे. लाईव्ह मार्केटमध्ये मी तुम्हाला याच्यासाठी तो सेशन्स ठेवले आहे की फक्त ही गोष्ट आपल्याला काय करणार, आपण तिथं फोकस करणार डेली. डेली म्हणत आहोत. थेअरी सेशन्स का त्या वीकमधून 3 दिवस, पण लाईव्ह सेशन काय डेली ठेवलेलं आहे. डेली कशासाठी ठेवलेलं आहे? जस्ट की ह्या गोष्टी तुम्हाला पुढच्या 6 महिन्यात कंट्रोल करायच्या आहेत, स्टेप बाय स्टेप. ओके. डिसिप्लिन आलं त्याच्यात, जे तुम्ही म्हणता स्टॉप लॉस, दॅट इज अ डिसिप्लिन. वेटिंग फॉर द बेस्ट ट्रेडिंग सेटअप. म्हणजे असं नाही आहे की आता घ्यायचं, माझी इच्छा झाली म्हणून घेऊन टाका. राईट. सेटअप सेटअप झालं पाहिजे, कंडिशन असलं पाहिजे. ते अलग अलग आहे. करेक्ट एक्सपेक्टेशन, कोल्ड माइंडसेट. नंतर जी गोष्ट असते ते राहते रिस्क मॅनेजमेंट. नंतरची गोष्ट आहे रिस्क मॅनेजमेंट. इमोशन सायकोलॉजी झाल्यानंतर तुम्ही रिस्क, पैसा लावलाय, पैसा वाचवायचा आपल्याला, गमवायचा नाही आहे, तर त्याच्यामध्ये काय राहते, रिस्क मॅनेजमेंट. आणि नंतर जी गोष्ट राहते डेन, ह्या गोष्टी शिकल्यानंतर नंतर जी गोष्ट राहते टेक्निकल अनालिसिस. तर याला जर मी डिवाइड केलं तर 60%, 30%, ओके, अँड 10%, असं याचं हे होते. 60% इकडे फोकस करायचा आहे, 10 to 30% रिस्क मॅनेजमेंटवर. त्याचं रिस्क मॅनेजमेंटचं पण एक सेपरेट सेशन आहे. आपण रिस्क कशी मॅनेज करायची. मी काय सांगितलं, आपलं टार्गेट काय असलं पाहिजे, पैसा वाचवणं. पैसा वाचवणं. पैसा वाचवणार कसं आपण, रिस्क मॅनेजमेंट. पैसा कमवायची दूरची गोष्ट आहे, पैसा कसा कमवायचा ते आपण नंतर बघू, व्हॉट एव्हर कशी. पण रिस्क मॅनेजमेंट सर्वात इम्पॉर्टंट. 100 रुपये घेऊन आले, 100 रुपये वाचवायचे आहे. भले पैसा नाही आला तर चालते, मला माझे 100 रुपये वाचवायचे आहे. आणि 100 रुपये वाचवण्यात सक्सेस झाले तर झालं, मग तुम्हाला मार्केट येतेच तिथे. सो दिस इज कॉल्ड इन्व्हर्टेड ट्रेडिंग हायरार्ची. याच्यामध्ये काही क्वेश्चन्स, काही डाऊट होय. सर्वात इम्पॉर्टंट आपण कशाला आहे ना, याला. म्हणूनच आपण काय केलं ना, तो मेंटरशिप प्रोग्राम त्यावेळी आपण काय केलेला आहे, डिझाईन केलेला आहे. आणि हे डायग्राम वाटल्यास एक वेळ काढून घ्या. जे नवीन ट्रेडर असतात ते ह्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देतात, आणि जे ज्यांना माहित आहे की ऍक्च्युअली रियालिटी काय, त्या गोष्टींना फोकस करतात. आणि तुम्हाला कुठं फोकस करायचं आहे, या 2 गोष्टीवर. ह्या 2 गोष्टीवर तुम्हाला फोकस करायचा आहे, सायकोलॉजी आणि रिस्क मॅनेजमेंट. ऑप्शन सेलिंग मध्ये म्हणतो काय आपण, अनलिमिटेड लॉस आहे. रियालिटी आहे. होणार पण, अनलिमिटेड लॉस होणार पण. केव्हा होणार, जेव्हा तुम्ही याला इग्नोर करसाल. जेव्हा तुम्ही याला इग्नोर करसाल. कशाला, रिस्क मॅनेजमेंट. म्हणजे आपण म्हणतो की आपण ऍडव्हान्स ऑप्शन सेलिंग शिकतो. त्या ऍडव्हान्स ऑप्शन सेलिंग मध्ये आपण करतो काय, आपण काय करतो, रिस्क मॅनेजमेंट. स्ट्रॅटेजीज त्याची ऍडजस्टमेंट करताना पण अशी ऍडजस्टमेंट नाही करत की जे आपल्या अंगावर येणार. लॉस आहे. अनलिमिटेड लॉस आहे ना, अनलिमिटेड लॉस आहे. तुम्ही दिसतंय तुम्हाला ते समोर, हा. फक्त तुम्ही लॉस तिथं कट करू शकत नाही का? करू शकतो मग ते. Psychology नाही. ती डिसिप्लिन. लॉस बघा, तुम्ही काय म्हटला, दिसतंय ना आपल्याला लॉस होत आहे, लॉस कट करू नाही शकत. ते लॉस कट करू नाही शकत, ते कुठं आले, तुमच्या डिसिप्लिन मध्ये आले ना. मग ही लॉस होणार ते नंतरची गोष्ट आहे, पण त्याच्या अगोदर काय असायला पाहिजे, डिसिप्लिन. राईट. रिस्क मॅनेजमेंटचा पहिलाच रूल आहे की तुम्ही याला फॉलो करा. रिस्क मॅनेजमेंट तेव्हाच पॉसिबल आहे ना. राईट. राईट. रिस्क मॅनेजमेंट तेव्हाच पॉसिबल होणार जेव्हा तुम्ही याला कंट्रोल करसाल. हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा तुम्ही याला कंट्रोल करसाल. आणि हे जेव्हा आपण सर्व कॉम्बिनेशन व्यवस्थित करू तेव्हा काय होणार, तुमचा एक परफेक्ट ट्रेडर म्हणून बाहेर येसाल. हे मी सांगतो, हे हा जर हायरार्ची, हे जर याला या वे थ्रू जर तुम्ही गेला तर तुम्हाला परफेक्ट ट्रेडर तुम्ही बनू शकता, नो इश्यू.